शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, अगदी मनापासून रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला, आता आहे पुसातला, आजचा आहे 4था रविवार. आणि आज जे आहे की नाही, मी सूर्यनारायण जे आहे ना, एकदम बारबी पिंक गुलाबाच्या फुलांनी काढला होता. आणि प्रत्येक जे आहे की नाही रविवार गेल्याला मी फुलानं सूर्यनारायण काढते, कारण फुलं जे माझ्या घरी आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे, तर खूप अशी फुलं निघतात. त्याच्यामुळं मी जे आहे ना फुलानंच नारायण जे आहे ना काढते. आणि सकाळी जे आहे की नाही देवाची पूजा वगैरे सगळी केली. नाजे 4था रविवार आता येईन, ते तर आमुष्याचाच रविवार आहे. आता कुणी करतंय पण आणि कुणी नाही पण करत, पण मी करणार आहे, कारण की नाही आमुष्यानं रविवारी तर आहे, पण सोमवारी जे ना हे होणार आहे त्याची समाप्ती. त्याच्यामुळे जे ना कुणी कुणी धरतंय पण. तर चला, सकाळची पूजा वगैरे सगळी म्हणजे झाली. आणि इथं आता अंजलीने सांगितलं होतं तिला डाळ वांग खायचं आहे म्हणून, आणि मला दुधाची खीर पण करायची आज. तर सकाळी जे आहे ना घरामागून वांगे आणली होती, आणि तिला डाळ वांगाचं खायला खूप आवडते. त्याच्यामुळे तिच्यासाठी की नाही आज डाळ वांग केले मी. आणि आजचं आहे रविवार. तर सकाळी डाळ वांग जे आहे ना तुरीच्या डाळीमध्ये वांग टाकून जे ना मी वरण बनवते. आणि इथं जे आहे ना अंजलीची, आकाशची आणि आमच्या खुशीची मस्ती चालली सकाळी सकाळी. आणि तिला पुन्हा की नाही खाण्यासाठी सकाळी जे आहे ना नाश्ता आणला होता इडली डोश्याचा अंजीला. आणि येताना जे आहे ना आकाश दूध पण घेऊन आला होता, कारण सकाळी सकाळी डेअरीवर दूध की नाही खूप चांगलं भेटतं. आणि 2 लिटरची जी आहे ना मी खीर करणार आहे, कारण की नाही आज उद्या लेकरं खातात म्हणून. आणि इथं की नाही मी बदाम आणि तांदूळ जे आहेत ना मस्त गव्हाळ असं भाजून घेऊन त्याची जी आहे ना पेस्ट बनवली ना, अशा प्रकारे पेस्ट केली ना की खीर खूप छान होते. आणि इथं जे आहे ना माझी डाळ वांग पण शिजलंय. चला, म्हणजे खिरीचं दूध पण मस्त उकळून घेतलं, आणि त्याच्यामध्ये मी टाकली चारोळी, जसं की आपण पेस्ट करून ठुलतं ना बदामाचं आणि तांदूळाचं, ते पण टाकले. आणि थोडेसे ड्रायफ्रूट आणि पुन्हा इलायची. आणि उकळ्यावर पण विचारला नाही, त्याच्यामध्ये मला जसं की आपल्याला गोड कमी जास्त अशा प्रकारेनं साखर टाकून घ्यायची. आता तुम्ही तुमच्या पद्धतीनं टाकून घ्या. तर आमच्या इथं जास्त गोड कोणी खात नाही, त्याच्यामुळं थोडीशी साखर टाकून जे आहे ना मी खीर करणार आहे. तर चला, माझी सकाळचं जे आहे ना स्वयंपाक चालू. इथं लास्टला इलायचीचं पावडर टाकले. आणि इथं जे आहे की नाही आपल्या फार्म हाऊसमध्ये थोडीशी करडी निघली होती, त्याची जी आहे ना मी सकाळी भाजी केली आज. चला, म्हणजे खीर पण शिजली, तर डाळ वांग पण झालं. तर सकाळचा आजचा मेनू असा होता. आणि अजून मला भजी पण करायचे, चपाती पण करायची, थोड्याशा पापड्या तळायच्यात, कारण देवाला नैवेद्य वगैरे सगळं दाखवावं लागते. आणि आज जे आहे ना 4था रविवार आहे, तर प्रत्येक रविवारीच मी थोडं काही ना काहीतरी गोड करीत असते. कुणी खाऊ की न खाऊ, पण घरामध्ये बरोबर गोड शिजवते. जास्त नाही, पण थोडं तरी खाण्यासाठी. आणि डाळ वांग केले की नाही त्याच्यामध्ये थोडासा गूळ पण टाकीत असते, कारण त्याची चव जी आहे ना खूप अशी भारी होती. टमाट्यामध्ये की नाही थोडासा गूळ टाकला ना हे खूप छान असं लागते. आणि तर अंजलीचा नाश्ता पण झाला आहे, आणि माझी खीर पण तयार झाली आहे. आणि आता मी काढून घेणार आहे गरम गरम भजी, कारण की नाही 12-1चा टाईम जे आहे ना झाला आहे. आता देवाला नैवेद्य जे टाकून नैवेद्य जे आहे की नाही ठेवून जे ना मी उपास सोडणार आहे. तर तुम्ही काय केलं आहे मंडळी आज पुसातल्या रविवारी, कमेंटमध्ये नक्की सांगा.